प्रकरण 13वे. वेल केप्ट सिक्रेट. सकाळचा 7चा सुमार. एअर इंडियाचे कांचनगंगा हे बोईंग 707 विमान इटली आणि फ्रान्स यांच्या पर्वतराजीवरून चालले होते. समोर माब्ला दिसत होते. हे युरोपातले सर्वात उंच शिखर. तेथील हवामान तसे खराबच होते. ढगांच्या दाट चादरीने दृश्यमानता नव्हतीच. वैमानिकाची सारी भिस्त होती ती विमानातल्या उपकरणांवर. पण बैरूतला थांबा घेऊन विमान निघाले होते तेव्हाच त्यातील दिशादर्शक आणि स्थलदर्शक उपकरण VOR बिघडलेले होते. ते विमानाची आकाशातील नेमकी स्थिती दाखवू शकत नव्हते. वैमानिकाने विमान कुठे होते याचा अंदाज बांधला आणि तो रडारला कळवला. रडारच्या लक्षात वैमानिकाचा घोळ आला. रडारने विमानाची उंची वाढवा म्हणून संदेश पाठवला. पण वैमानिकाला तो समजलाच नाही. त्याला वाटले माब्ला शिखर मागे पडले आहे. त्याने विमान खाली आणण्यास सुरुवात केली आणि माब्लाच्या त्या हिमशिखरावर कांचनगंगा आदळले. तुकडे झाले त्याचे. त्या भीषण दुर्घटनेत 106 प्रवासी मृत्युमुखी पडले. त्या प्रवाशांमध्ये एक होते भारतीय अणुकार्यक्रमाचे पितामह डॉक्टर होमी जे. भाभा. तो दिवस होता जानेवारी 24, 1966. भारतीय अणुकार्यक्रमाच्या इतिहासातील काळा दिवस. हा केवळ विमानाचाच नव्हे तर भारताच्या अणुस्वप्नांना झालेला अपघात होता. पण तो खरोखरच अपघात होता का? रॉबर्ट ट्रम्बुल क्रोवली याच्या मते, नाही. क्रोवली हा एकेकाळचा CIAचा हेर सहाय्यक उपसंचालक ऑपरेशन्स या पदावर काम करायचा तो. CIAच्या गुप्त मोहीम विभागाचा प्रमुखही होता तो. 8 ऑक्टोबर 2000 रोजी वॉशिंग्टनमधल्या एका इस्पितळात तो वारला. पण निवृत्तीपूर्वी त्याने एका लेखकाच्या मदतीने KGBवर एक पुस्तकही प्रकाशित केले. त्यानंतर त्याला त्याच्या CIAतल्या अनुभवांवर पुस्तक लिहायचे होते. त्यासाठी त्याने 1993 मध्ये ग्रेगरी डग्लस या लेखकाला गाठले. तासनतास बोलायचा तो त्याच्याशी. कधी समोरासमोर, कधी फोनवरून. डग्लस यांनी ते सगळे बोलणे ध्वनिमुद्रित केले होते. क्रोवलीच्या मृत्यूनंतर त्यांनी ते बुक स्वरूपात प्रकाशित केले. त्या पुस्तकाचे नाव आहे कॉन्व्हर्सेशन विथ द क्रो. या पुस्तकातील एक संवाद होमी भाभा यांच्याच नव्हे तर भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूसंबंधी आहे. क्रोवली सांगतो, आम्ही एक अणुअपघात टाळला. तुम्हाला माहीत आहे, आपल्यापुढे 60च्या दशकात भारताची समस्या होती. त्यांनी अणुबॉम्बवर काम सुरू केले होते. ते फाटक्या तोंडाचे गोप्रेमी बढाया मारत होते की आपण किती हुशार आहोत आणि आपण कसे जागतिक महासत्ता बनणार आहोत. खरे तर ते रशियाच्या कुशीत गेले होते. अर्थात पाकिस्तान पण चीनच्या कुशीत गेला होता. तेव्हा भारताला कोणीतरी बेडपार्टनर शोधावाच लागणार होता. आणि त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची अण्वस्त्रे असू नयेत, असे आम्हाला वाटत होते. कारण ती अस्त्रे हातात आली तर त्याचे काय करतील ते काय भरोसा? कदाचित पाकिस्तानवर टाकला असता त्यांनी अणुबॉम्ब. आणि हो, त्यांचा मुख्य तज्ज्ञ बॉम्ब बनवू शकत होता. आणि तो काय करणार आहे हे आम्हाला माहीत होते. अनेकदा त्यांना आम्ही इशारा दिला होता. पण फार उद्धट होता तो. आम्हाला खड्ड्यात जा म्हणून सांगितले त्याने. त्याचे नाव होमी भाभा असे होते. धोकादायक होता तो. त्याला तो दुर्दैवी अपघात झाला. व्हिएन्नाला विमानाने चालला होता. आणखी समस्या निर्माण करायला. वाटेतच त्याच्या विमानाच्या सामान ठेवायच्या जागेत बॉम्बस्फोट झाला. आल्प्सच्या उंच पर्वतांत कोसळले ते. कसलाही पुरावा नाही. जग अधिक सुरक्षित झाले. आम्ही ते विमान व्हिएन्नात उडवू शकलो असतो. पण मग आम्ही ठरवले की विमानाचे तुकडे पडायला उंच पर्वत बरे. यावर डग्लस याने क्रोवलीला विचारले की होमी भाभा यांना एकट्यालाच कुठेतर विषारी चॉकलेट देऊन, गोळी घालून किंवा त्यांच्या कारमध्ये बॉम्बस्फोट करून का नाही मारले? एवढ्या प्रवाशांसह विमान का उडवून दिले? त्यावर क्रोवलीचे उत्तर होते, त्यावेळी तोच आमचा बेस्ट शॉट होता. हे सांगितल्यावर त्याच दमात तो सांगतो की आम्ही शास्त्रीला, लालबहादूर शास्त्री यांना पण मारले. शिवाय नंतर आम्ही भारतातल्या लोकांनाही या दोघांचे काय झाले ते कळावे अशी व्यवस्था केली. म्हणजे त्यांना समजावे की
त्यांच्यापुढे काय वाढून ठेवले होते ते. हे संभाषण खरे की खोटे, सत्य की अर्धसत्य? कोणीही अद्याप त्यावर अधिकृत भाष्य केलेले नाही. मुंबईतील टाइम्स ऑफ इंडिया ने जुलै 30, 2017 रोजी याची एक छोटीशी बातमी प्रसिद्ध केली होती. एवढेच. भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या हवाई सुरक्षा संचालनालयाने 1966 मधील विमान दुर्घटनांबाबतचा एक चौकशी अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात या विमानाला वैमानिकाच्या चुकीमुळेच अपघात झाल्याचे म्हटले आहे. त्या अहवालाचे खंडन अद्याप कोणी केलेले नाही. पण अनेकांच्या मनात शंका आहेत. याचे कारण साधे आहे. भाभा हे भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. शास्त्रीजींनीही अणुबॉम्ब निर्मितीचा विचार केला होता. त्या दृष्टीने तयारी करण्यास परवानगी दिली होती. त्यांचा मृत्यू काही जागतिक ताकदींसाठी फायद्याचा ठरणार होता. भारताने अणुक्षेत्रात स्वावलंबी व्हावे, अशी कोणाचीच इच्छा नव्हती. अणुबॉम्ब बनवणे ही तर दूरची गोष्ट. अनेकांचा असा समज असतो की भारताची भूमिका पहिल्यापासून शांततावादी होती, म्हणजे ती अहिंसक होती, शस्त्रबळाला नकार देणारी होती. परंतु तसे मुळीच नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेचच भारतीय नेत्यांनी अणुशक्तीचा विचार करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या मनात काही वेगळेच होते. ते पाहायचे असेल तर आपल्याला 70 वर्षे मागे जावे लागेल. सन 1948. नवी दिल्लीत घटना समितीचे कामकाज सुरू होते. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी समितीसमोर एक विधेयक मांडले होते. त्याचे नाव होते अणुऊर्जा कायदा. या कायद्याने अणुऊर्जा आयोग स्थापन करण्यात येणार होता. पण त्यात एक कलम होते, गोपनीयतेचे. अणुऊर्जेबाबतचे सर्व संशोधन आणि विकास पूर्णतः गोपनीय पद्धतीने चालेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यासाठीच्या सर्व प्रकारच्या कच्च्या मालावर, प्रामुख्याने युरेनियम, थोरियम यांवर राज्याचा हक्क असेल. जोरदार विरोध झाला या कलमाला. मद्रास प्रांताचे नेते डॉ. बी. पट्टाभी सीतारमैया म्हणाले, या गोपनीयतेच्या कलमातून युद्धखोरीची आणि युद्धतयारीची प्रवृत्ती दिसत आहे. टी. अब्राहम यांनी सीतारमैया यांचीच ओढली. एस. व्ही. कृष्णमूर्ती राव हे या कायद्याचे कट्टर टीकाकार. त्यांनी नेहरूंना थेटच सवाल केला की अमेरिका आणि ब्रिटनही अण्वस्त्र तयार करत आहेत. मग त्यांच्यापेक्षा आपल्याकडे एवढ्या गोपनीयतेची काय आवश्यकता आहे? आपल्या उत्तरात नेहरूंनी राव यांच्या गोपनीयतेबाबतच्या शंकांकडे दुर्लक्ष केले. तसे त्यांचे भाषण थांबवत राव यांनी सवाल केला, शांततेच्या हेतूने केल्या जाणाऱ्या संशोधनावरही गोपनीयतेचा पडदा टाकणार का तुम्ही? युनायटेड किंगडममध्ये मंजूर झालेल्या विधेयकात त्यांनी केवळ संरक्षणाबाबतच गोपनीयता मर्यादित ठेवलेली आहे. त्यावर नेहरू उत्तरले, मला समजत नाही की तुम्ही या दोन्हींत कसा फरक करता? भारत भविष्यात अणुबॉम्ब बनवणार की नाही? या प्रश्नाचे उत्तर खरे तर तेव्हाच मिळाले होते. ते प्रत्यक्षात उतरण्यासाठी मात्र अजून बराच काळ जाणार होता. तयारी मात्र सुरू झाली होती. पुढच्या 7च वर्षांत भारतात सायरस या पहिल्या अणुभट्टीचे काम सुरू झाले होते. त्याचवेळी भारतीय अणुकार्यक्रमाचे जनक डॉक्टर होमी भाभा यांनी मुंबईनजीक ट्रॉम्बे येथे वापरलेल्या अणुइंधनातून प्लुटोनियम मिळवण्याची भट्टी सुरू करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्या भट्टीचे नाव होते फिनिक्स. नाव मोठे औचित्यपूर्ण होते. राखेतून जन्मास येणारा हा पक्षी. सायरसमधील राखेतून बॉम्बसाठी लागणारे प्लुटोनियम त्या प्लॅन्टमधून मिळणार होते. 1964 पासून तसे ते मिळू लागलेही. आता बॉम्ब कधी तयार करणार? हाच मुद्दा बाकी होता. त्या काळात नेहरू आणि भाभा हे दोघे मित्र कशा पद्धतीने याचा विचार करत होते, यावर एका प्रसंगातून उजेड पडतो. केनेथ निकोलस हे अमेरिकी लष्करातील अभियंते. अमेरिकेच्या अणुबॉम्ब निर्मितीच्या मॅनहटन प्रकल्पात त्यांनी काम केले होते. आता ते वेस्टिंगहाऊस या कंपनीसाठी काम करत होते. तारापूरमध्ये अणुऊर्जा प्रकल्पाच्या बांधण्याबाबत या कंपनीशी चर्चा सुरू होती. अशाच एका बैठकीत ते नेहरू आणि डॉक्टर भाभा यांच्याशी बोलत होते. निकोलस सांगतात की बोलता बोलता नेहरूंनी अचानक भाभांना विचारले की तुम्ही अणुबॉम्ब तयार करू शकता?
त्यावर भाभा म्हणाले, होय, बनवू शकतो. लगेच नेहरूंनी विचारले, किती काळ लागेल त्याला? भाभा म्हणाले, वर्ष तरी लागेल. ते ऐकल्यानंतर काही क्षण विचार करून नेहरू म्हणाले, ठीक आहे. पण मी सांगितल्याशिवाय तो बनवू नका. भारताने अण्वस्त्रसज्ज असावे, ही भारतीय नेत्यांची पहिल्यापासूनची मनीषा होती. भारतीय अणुबॉम्बबाबतचे तज्ज्ञ अभ्यासक म्हणून ओळखले जाणारे जॉर्ज पेरकोविक त्यांच्या इंडियाज न्यूक्लिअर बॉम्ब द इम्पॅक्ट ऑन ग्लोबल प्रॉलिफरेशन या पुस्तकात लिहितात, वापर काय असेल, ते हेतूंवरून ठरते. येथे, हेतूंच्या पातळीवर, नेहरूंनी लष्करी वापर होणारच नाही असे म्हटलेले नव्हते. पुढे गोपनीयता आणि लष्करी वापर या दोन्ही पातळ्यांवर आधी IB आणि नंतर रॉ वर किती जबाबदारी येणार होती, याचे संकेतच यातून मिळतात. चीनने ऑक्टोबर 16, 1964 रोजी पहिली अणुस्फोट चाचणी केली आणि त्या इच्छेला अधिक बळ आले. चीनी अणुस्फोटानंतर लगेचच भारताचे संरक्षण मंत्रालयातील उपसचिव आणि आघाडीचे सुरक्षा विश्लेषक के. सुब्रहमण्यम यांनी संरक्षण सचिवांना एक पत्र पाठवले की, चीनचे आव्हान लक्षात घेता डॉक्टर होमी भाभा यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने एक समिती स्थापन करावी. माजी राष्ट्रपती कोचेरिल रामन नारायणन हे तेव्हा परराष्ट्र मंत्रालयातील चीन विभागाचे प्रमुख होते. त्यांनीही सरकारला अणुपर्याय हाताळण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या सरकारवर अणुबॉम्ब बनवण्यासाठी वाढता दबाव येत होता. के. सी. पंत, कृष्णकांत यांच्यासारखे नेते अणुबॉम्बची शिफारस करत होते. तेव्हा शास्त्रींनी सबटेरेनियन न्यूक्लिअर एक्सप्लोरेशन प्रोजेक्ट सुरू करण्यास परवानगी दिली. भारत अणुबॉम्ब निर्मितीच्या दिशेने एक पाऊल पुढे सरकला होता. पूर्णविराम पूर्णविराम पूर्णविराम. आणि या सर्व हालचालींवर अमेरिकी गुप्तचरांची नजर होती. भारताच्या अणुकार्यक्रमाशी निगडीत असलेली एकूण 40 कागदपत्रे 2006 साली अमेरिकेने खुली केली. जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाच्या नॅशनल सिक्युरिटी आर्काइव्हने ती जाहीर केली आहेत. CIA, परराष्ट्र आणि संरक्षण विभाग, संरक्षण गुप्तचर संस्था, तसेच लॉरेन्स लिव्हरमोअर नॅशनल लॅबोरेटरी यांची 1958 ते 1998 या काळातली ही अनक्लासिफाईड ते टॉप सिक्रेट अशा स्वरूपाची कागदपत्रे. त्यांतून एक गोष्ट तर लागलीच स्पष्ट होते, ती म्हणजे भारतीय अणुकार्यक्रमावर अमेरिकेचे किमान 1958 पासून लक्ष होते. या कार्यक्रमाला अमेरिका सहाय्यही करत होती, परंतु त्याच वेळी भारताने मर्यादा भंग करू नये याची दक्षताही घेत होती. जुलै 1953 मध्येच अमेरिकेच्या या धोरणाचा प्रत्यय भारताला आला. भारत सरकारच्या एका कंपनीने 2 टन थोरियम नायट्रेट मुंबई बंदरातील एका पोलिश जहाजावर चढवल्याचे समजताच, अमेरिकेचे तेव्हाचे राजदूत जॉर्ज व्ही. ॲलन यांनी भारताने तो विक्री व्यवहार रोखावा, अन्यथा भारताला दिली जाणारी सगळी मदत अमेरिका बंद करेल, अशी धमकी नेहरूंना दिली. नेहरूंनी ती धुडकावून लावली, ही गोष्ट वेगळी. परंतु या घटनेतून अमेरिकेचे भारताबाबतचे धोरणच स्पष्ट होते. या सर्व पार्श्वभूमीवर, वस्तुत, देश हे रॉ चे कार्यक्षेत्र नव्हे. ती जबाबदारी IBची. परंतु इंदिरा गांधी यांचा रॉ च्या गुप्तचरांवर अधिक विश्वास होता. आणि तो त्यांनी सार्थही ठरवला. पाकिस्तानी, नेपाळी गुप्तचर साहित्यात रॉ ची ही कामगिरी ओळखली जाते. ती प्रोजेक्ट पूर्णिमा या नावाने. पूर्णिमा म्हणजे प्लुटोनियम रिॲक्टर फॉर न्यूट्रॉन इन्व्हेस्टिगेशन इन मल्टिप्लाइंग असेंब्लीज. ही ट्रॉम्बेतील अणुभट्टी. तिचे नाव रॉ च्या या मोहिमेला देण्यात आले होते की काय, हे जाणून घेण्याचा सध्या तरी कोणताही मार्ग नाही. किंबहुना रॉ च्या या एकंदर कामगिरीबाबत उपलब्ध आहेत, ते केवळ माहितीचे इवलेसे तुकडेच. तेही इतस्तत, पसरलेले, अस्पष्ट, अधुरे. पण ते जुळवले की, एक धूसरसे चित्र आपल्यासमोर उभे राहते. त्याचा प्रारंभ होतो, तो बहुधा 1971 मध्ये कधीतरी. याच वर्षी इंदिरा गांधी यांनी, शांततेसाठी अणुस्फोट, PNE, करण्यात भारताला रस असल्याचे संकेत दिले होते.
तो बांगलादेशमुक्तीच्या धामधुमीचा काळ. त्या आघाडीवर शांतता झाल्यानंतर अणुस्फोटाच्या दिशेने भारताने तयारी सुरू केली असावी, असे म्हणण्यास वाव आहे. लष्करी हेतूंसाठी अणुऊर्जेचा वापर करण्यास भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष विक्रम साराभाई यांचा विरोध होता. अर्थात त्यांच्या काळातही त्या आघाडीवरील काम थांबलेले नव्हते. त्यांच्याच काळात अणुबॉम्बचा पायाभूत अभिकल बेसिक डिझाईन तयार करण्याचे काम सुरूच होते. डिसेंबर 30, 1971 रोजी साराभाई यांचे निधन झाले आणि भाभा अणुसंशोधन केंद्राचे प्रमुख डॉक्टर होमी सेठना यांच्याकडे अणुऊर्जा आयोगाची जबाबदारी देण्यात आली. तोवर 1972 च्या प्रारंभापर्यंत अणुबॉम्बचे बेसिक डिझाईन पूर्ण झाले होते. आता त्याची चाचणी करण्याचेच तेवढे बाकी होते. त्या वर्षी IIT मुंबईचा 10वा पदवीदान समारंभ होता. त्या निमित्ताने पंतप्रधान इंदिरा गांधी मुंबईस आल्या होत्या. या भेटीत त्यांनी आवर्जून भाभा अणुसंशोधन केंद्रास भेट दिली. डॉक्टर राजा रामण्णा हे तेव्हा केंद्राचे संचालक होते. त्यांनी त्यावेळी पंतप्रधानांना अणुबॉम्बचे लाकडी मॉडेल दाखवले. ते पाहिल्यानंतर त्यांनी डॉक्टर रामण्णा आणि त्यांच्या काही मोजक्या सहकाऱ्यांना तिथल्या तेथे तोंडी आदेश दिला, चाचणीच्या तयारीला लागा. अर्थात आपल्या परवानगीशिवाय चाचणी करायची नाही, हेही त्यांनी बजावले. ती तारीख होती 7 सप्टेंबर 1972. यापुढचा काळ खरा कसोटीचा होता. भारत अणुस्फोट चाचणीच्या तयारीत असल्याची शंका अमेरिकेला होतीच. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने नवी दिल्लीतील आपल्या दूतावासास 6 जानेवारी 1972 रोजी पाठवलेल्या गोपनीय केबलमध्ये ही शंका व्यक्त करण्यात आली होती. भारत जमिनीखाली किंवा पाण्याखाली अणुस्फोट करण्याच्या तयारीत असल्याचे किंवा त्याचा विचार करत असल्याचे समजते आहे. तेव्हा त्याबद्दल दूतावासाने त्यांची माहिती काय आहे, ते कळवावे. तसेच या निर्णयावर परिणाम होऊ शकेल, अशी कोणती पावले अमेरिकेने उचलावीत किंवा जागतिक पातळीवर उचलण्यात यावीत याबाबतच्या शिफारशीही दूतावासाने पाठवाव्यात, असे त्या तारेद्वारे कळवण्यात आले होते. त्यातील एक उल्लेख लक्षणीय आहे. तो म्हणजे परराष्ट्र खात्याला हे सारे सूचित झाले आहे ते गुप्तचरांच्या अनेक ताज्या अहवालांवरून. या केबलनंतर 8 दिवसांनी अमेरिकी परराष्ट्र खात्याच्या ब्युरो ऑफ इंटेलिजन्स अँड रिसर्च ने एक गोपनीय अहवाल सादर केला होता. त्याचे शीर्षक होते, इंडिया टू गो न्यूक्लिअर. भारताकडे अणुस्फोट करण्याची क्षमता आहे. 1972 मध्येच त्याची चाचणी केली जाण्याची शक्यता आहे आणि त्याची तयारी लपवण्याचे भारताचे संयुक्त प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता आहे, असे त्या अहवालात म्हटले होते. यानंतर 7च दिवसांत 21 जानेवारी 72 रोजी दिल्ली दूतावासाने परराष्ट्र खात्याला एअरग्राम पाठवला. भारत येत्या काही आठवड्यांत अशी कोणतीही चाचणी करण्याची शक्यता नसल्याचे त्यात म्हटले होते. ही तार यासाठी महत्त्वाची ठरते की त्यात एका सूत्राचा, CIA एजंटचा हवाला देण्यात आला होता. तो एजंट थेट पंतप्रधानांच्या सचिवालयाशी संबंधित असल्याचे त्यात म्हटले आहे. अमेरिकी गुप्तचर भारतीय अणुकार्यक्रमाची माहिती मिळविण्यासाठी कोणत्या थराला जाऊन प्रयत्न करत होते, हेच यातून दिसते. विशेष म्हणजे CIAचा हा एजंटही त्यांना हेच सांगतो की सध्याच्या काळात अण्वस्त्रांच्या विकासावर देशातील मर्यादित साधनस्रोत खर्च करू नयेत, असे भारत सरकारने ठरवले आहे. याच एअरग्राममध्ये पुढे म्हटले आहे की संरक्षण मंत्रालय आणि अणुऊर्जा विभागात बातमीदारी करणाऱ्या एका वरिष्ठ भारतीय पत्रकाराकडे आम्ही सावधपणे याबाबत विचारणा केली, तर त्यालाही भारताच्या नजीकच्या काळातील संभाव्य अणुस्फोट चाचणीबाबत काही माहिती नसल्याचे दिसून आले. भारताच्या अणुकार्यक्रमावर अमेरिकेची नॅशनल सिक्युरिटी एजन्सी NSA ही संस्थाही नजर ठेवून होती. NSAचा ऑगस्ट 31, 1972 चा अतिगोपनीय अहवाल आता खुला करण्यात आला आहे. अत्यंत संवेदनशील माहिती त्यात असावी, कारण तो अहवाल जाहीर करण्यात आला असला तरी त्यातील अनेक वाक्ये पुसून टाकलेली आहेत. आणि शेवटची 3 पाने तर कोरीच आहेत. त्यावरील मजकूर जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र त्या पानांतून जी काही वाक्ये आपल्या हाती लागतात
त्यातून एक दिसते की जून-जुलै 72 या काळात भारत काही महत्त्वाची उपकरणे आयात करत असल्याची माहिती एनएसएच्या उपग्रहांनी टिपली होती. ही सर्व गोपनीय कागदपत्रे, तार आणि अहवाल यांमधून एक गोष्ट स्पष्ट दिसते की भारताच्या अणुकार्यक्रमाबद्दल अमेरिकी गुप्तचर आणि विश्लेषक यांच्या मनात कमालीचा संभ्रम होता. भारत अणुस्फोट चाचणी करू शकतो हे त्यांना माहीत होते. ती नजीकच्या काळात केली जाण्याची शक्यता होती, असेही त्यांना दिसत होते. किंबहुना तशी माहिती अन्य सूत्रांकडूनही त्यांना मिळत होती. ही सूत्रे कोणती? जिनेव्हातील अमेरिकी मिशनमधून परराष्ट्र खात्याला पाठवण्यात आलेल्या जून 29, 1972 च्या टेलिग्राममधून याचा उलगडा होतो. या तारेनुसार 21 जूनला जिनेव्हातील बैठकीआधी जपानचे राजनैतिक अधिकारी मात्सुमोटो आणि पाकिस्तानचे मिर्झा नावाचे अधिकारी हे एकमेकांशी बराच वेळ खासगी गप्पा मारताना दिसले. दुसऱ्या दिवशी लगेचच मात्सुमोटो यांना अमेरिकेच्या नायडल नामक अधिकाऱ्याने गाठले. तेव्हा मात्सुमोटो यांनी सांगितले की त्यांना मिर्झाकडून भारत नेमका कोठे अणुस्फोट चाचणी करणार होता, याची ठोस माहिती मिळाली आहे. मात्सुमोटो यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानेही नंतर त्याला दुजोरा दिला. ही माहिती केवळ पाकिस्तानी सूत्राकडूनच मिळालेली नाही, तर आणखी एकानेही तसेच सांगितले असल्याचे या जपानी अधिकाऱ्याने सांगितले. मिर्झाच्या म्हणण्यानुसार रशियालाही हे माहीत होते, पण त्याबाबत काहीही न करण्याचे धोरण त्यांनी अवलंबले होते. केवळ अमेरिकाच नव्हे, तर जपान आणि पाकिस्तानही भारतीय अणुकार्यक्रमाचा कानोसा घेत होते. हे या तारेतून दिसते. पाकिस्तानी अधिकारी जपानला तर अणुस्फोटाचे स्थळही सांगत होता. आणि हे कधी? तर इंदिरा गांधी यांनी अणुस्फोट चाचणी करण्याचे तोंडी आदेश दिले, त्याच्या सुमारे 2.5 महिने आधी. एकंदर सारेच चाच पडत होते. नेहरूंनी अणुऊर्जा कायद्यात अणुऊर्जेबाबतचे सर्व संशोधन आणि विकास पूर्णत गोपनीय पद्धतीने चालेल, हे कलम ठेवण्याचा आग्रह धरला होता. त्या कलमाचे कसोशीने संरक्षण करत होती. भारताच्या पंतप्रधानांनी 7 सप्टेंबर 1972 रोजी तोंडी आदेश दिला आणि त्यानंतर 21 सप्टेंबरचा अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने बोलावलेल्या उच्चस्तरीय बैठकीचा गोपनीय मेमोरँडम ऑफ कन्व्हर्सेशन काय सांगतो, तर अमेरिकेकडे भारताच्या अणुस्फोट चाचणीबाबत कोणतीही ठोस माहिती नाही. पुढची 2 वर्षे हीच परिस्थिती कायम होती. 8 जानेवारी 1974 रोजी, म्हणजे पोखरण अणुस्फोटाच्या काही महिने आधी दिल्लीतील दूतावासाने पाठवलेल्या गोपनीय पत्रात स्पष्ट म्हटले आहे की स्फोटांची शक्यता गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा कमी आहे. पण अणुस्फोट चाचणी करण्यात आली, ती त्याच वर्षी मे महिन्यात 18 तारखेला. शेवटच्या दिवसापर्यंत ते सारे अत्यंत गोपनीय ठेवण्यात आले होते. या प्रकल्पावर 1967 ते 1974 या 8 वर्षांच्या काळात 72 शास्त्रज्ञ आणि अभियंते काम करत होते. त्यात प्रमुख होते राजा रामण्णा. त्यांच्या मदतीला होते डॉक्टर पी.के. अय्यंगार, डॉक्टर राजगोपाल चिदंबरम, डॉक्टर नागपट्टिण संबारिवा वेंकटेशन, डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम, डॉक्टर वामन दत्तात्रय पटवर्धन आणि डॉक्टर होमी सेठना. ही प्रमुख मंडळी आणि त्यांचे सहकारी यांपलीकडे केवळ 3 जणांनाच त्याची माहिती होती. इंदिरा गांधी, त्यांचे सल्लागार पी.एन. हक्सर आणि मुख्य सचिव डी.पी. धर. कोणत्याही मंत्र्याला, अगदी संरक्षणमंत्री जगजीवनराम यांनाही याची कल्पना देण्यात आलेली नव्हती. ही माहितीच नव्हे, तर आपल्या शास्त्रज्ञांनाही सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी होती, ती अर्थातच आणि तिचे प्रमुख रामेश्वर नाथ काव यांच्यावर. काम साधे नव्हते. विदेशी गुप्तचरांचा सुळसुळाट होता. केजीबी आणि CIA या 2 संघटनांनी पंतप्रधानांच्या सचिवालयापासून लष्करापर्यंत अनेक ठिकाणी आपले एजंट तयार केलेले होते. शिवाय एनएसएचे उपग्रह आकाशातून नजर ठेवून होते. त्यांना हुलकावणी देत पोखरणच्या वाळवंटात अणुस्फोट चाचणीची तयारी करायची होती. त्या कामासाठी तेथे मोठ्या प्रमाणावर लष्करी जवान नेण्यात आले होते. भोचक कुतूहल असणाऱ्यांकडून अशी माहिती फुटण्याची शक्यता जास्त असते. तेव्हा मुळात तसे कुतूहलच निर्माण होऊ नये, यासाठी माहिती पसरवायची होती.
या कामात रॉ ला किती यश मिळाले याची पावती नंतर सीआयएने सप्टेंबर 1974 च्या एका अतिगोपनीय अहवालातून दिली आहे. त्यात सीआयएने या अणुकार्यक्रमाबद्दल म्हटले आहे, वेल केप्ट सिक्रेट.